Hello everybody. Today we will study about differences between X and Y chromosome. Last time we learned about the chromosomes, structure of chromosome, number of chromosome, etc. Now about difference between X and Y chromosome. आपण टाइप्स घेतले काल. टाइप्समध्ये आपण ऑन द बेसिस ऑफ सेंट्रोमेयर ऑन द बेसिस ऑफ सेंट्रोमेयर क्रोमोझोम्स आर ऑफ 4 टाइप्स. कुठले? मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक. सेंट्रोमेयरच्या पोझिशनवरून. नाव देअर आफ्टर 2 टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स ऑन द बेसिस ऑफ फंक्शनिंगमध्ये ऑटोझोम्स कंट्रोलिंग बॉडी कॅरेक्टर, म्हणजे बॉडी कॅरेक्टर कंट्रोल करणारे ऑटोझोम्स, आणि सेक्स कॅरेक्टर कंट्रोल करणारे किंवा सेक्स डिटर्मिनेशन करणारे सेक्स क्रोमोझोम, ॲलोझोम्स. ऑटोझोम, ॲलोझोम 2 टाईप ते घेतले होते. मग आता पुन्हा क्रोमोझोममध्ये सेक्स क्रोमोझोम. आता ऑटोझोममध्ये काही टाईप नाहीत, पण सेक्स क्रोमोझोममध्ये 2 आहेत, एक एक्स आणि वाय क्रोमोझोम. तर टाईप्स ऑफ सेक्स क्रोमोझोम. और एलोझोम्स. That is X and Y. ओके, चल आता पुढे एक्स अँड वाय क्रोमोझोम. हियर एक्स क्रोमोझोम इज समवॉट लॉंगर. दोघांचं हे दाखवू आपण. X chromosome and Y is comparatively smaller. Like this. Okay, असं घेतलं तरी चालेल. सेंट्रोमेयर दिसतंय आपल्याला. Y chromosome. This is the homologous part of chromosome, a non-homologous part. Suppose this one similar part. Homologous region or homologous part. आणि हा नॉन होमोलोगस, डिसिमिलर. नॉन होमोलोगसमध्ये समजा त्याचा हा पार्ट नॉन होमोलोगस आहे
डिसिमिलर म्हणजे सपोज दिस इज द पार्ट हॅविंग, वेगळे करू शकतो त्याला, तसाच पाहिजे असं नाही, ब्लॅक कलर करू शकतो. Because the genes present on X chromosome, particularly on non-homologous part, different from Y chromosome. पण इथल्या सेम आहेत, जेनेटिकली सिमिलर, हा जेनेटिकली डिसिमिलर पार्ट आहे. मग आपल्याला डिस्टिंग्विश करायचं आहे आता त्याचं. ओके, चला मग डिस्टिंग्विश करू. फर्स्ट हा लॉंगर आहे, X chromosome is longer, it having more length. Y chromosome is shorter in length, longer in length. बरोबर, याची लेंथ जास्त आहे, याची कमी. बरोबर, त्याच्यानंतर मग त्यानंतर हा इट इज एक्स क्रोमोझोम इज मेटासेंट्रिक. काही बुकमध्ये सब मेटासेंट्रिक आहे, पण आपल्या बुकमध्ये मेटासेंट्रिक दिलेलं आहे. वाय क्रोमोझोम कसा दिसतो बघा बरं, हां ॲक्रोसेंट्रिक. बरोबर, पुन्हा आता हा लॉंगर आहे, तर अल्टिमेटली इट कंटेन्स मोर जेनेटिक इन्फॉर्मेशन. त्याच्यावर जेनेटिक इन्फॉर्मेशन जास्त राहील, कारण लॉंगर क्रोमोझोम हॅव मोर जीन्स, शॉर्टर क्रोमोझोम हॅव लेस नंबर ऑफ जीन्स. बरोबर, मग इट कंटेन्स मोर जेनेटिक इन्फॉर्मेशन. It contains less genetic information. कमी जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल. पहिल्या बेंचवर येऊ दे ना त्याला, बोलत असेल तर इकडे येऊ दे. बरोबर, जे हे त्याचं कार्ल हेंकिंग discovered by X chromosome discovered by Carl Henking Y chromosome discovered by दोन आहेत, नेटी स्टीव्हन्स and Wilson. नेटी स्टीव्हन्स अँड विल्सन 1905 1905. मुद्दाम टाकलं आपण.
चला. Homologous part shows crossing over, but हे कॉमन आहे. हे दोघांना कॉमन आहे किंवा किंवा इथं गर्दी करण्यापेक्षा हे लिहिलं आहे का तुम्ही? नाही ना. इथं कॉमन जे आहे ना ते मध्ये लिहून देतो, म्हणजे हा डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर नाही राहणार. इथं मध्ये कॉमन कॅरेक्टर काय आहे? नॉन होमोलॉगस पार्ट. आता हे कॉमन आहे त्यांचं. नॉन होमोलॉगस पार्ट आर डिसिमिलर. इथं बाकी लिहिलं आहे आपण कंटेन्स जीन, हे डिसिमिलर आहेत. अँड क्रॉसिंग ओव्हर never occurs, but homologous parts are similar, having genes controlling sexual characters and crossing over occurs. इथं आणि क्रॉसिंग ओव्हर ऑलवेज ऑकर्स. तिकडे नाही. अँड नो क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर आपण 11th मिओसिसमध्ये बघितलं आहे. झालं. चला.
सिमिलॅरिटी म्हणजे खालच्या पोर्शनवर जीन्स फॉर सेक्शुअल कॅरेक्टर्स, म्हणजे इकडे फिमेलनेस इकडे मेलनेस डिटरमाइन करणारे जीन्स आहेत आणि वर बॉडी कॅरेक्टरच्या जीन्स आहेत. म्हणजे मग 22 ऑटोझोम्स हॅविंग जीन्स फॉर बॉडी कॅरेक्टर, तरी पण बॉडी कॅरेक्टरच्या जीन्स कमी पडल्या, मग ते इथे आहेत. आता पुन्हा आपल्याला ते एक्स लिंक डिसऑर्डर्स वाय लिंक डिसऑर्डर्स घ्यायचे आहेत किंवा एक्स लिंकेज वाय लिंकेज याच्या पुढं, मग त्यावेळेस आपण अजून ह्या फिगर काढून आपल्याला त्याच्यावर दाखवावं लागेल की नॉन होमोलॉगस पार्टवर काय काय असतं. आता इथं आपण स्ट्रक्चर बघतोय, डिस्टिंग्विश करतोय, त्यांची बाकी डिटेल्स घ्यायची गरज नाही, ते पुढे तुम्हाला येणार आहे. चला मग आता दिसतंय आपल्याला की जी 23rd पेअर आहे क्रोमोझोमची मेल्समध्ये ती XY आणि फिमेल्समध्ये XX, तीच पेअर डिसिमिलर असते. बाकी मेल फिमेलमध्ये 22 ऑटोझोम्स आर सिमिलर फॉर बॉडी कॅरेक्टर्स, बरोबर. सोमॅटिक कॅरेक्टर ते कंट्रोल करतात ऑटोझोम्स, आणि हे सेक्शुअल कॅरेक्टर. पुन्हा सेक्शुअल कॅरेक्टर कंट्रोल करायला कमीत कमी जीन्स लागतात, कारण ते आपल्यामध्ये डिफरन्स म्हणजे डायमॉर्फिझम क्रिएट करतात, मेलनेस फिमेलनेस. मग त्याच्यासाठी जीन्स कमी लागतील. खूप जास्त जीन्सची गरज नाही, तिथं थाउजंड्स ऑफ जीन्सची गरज नाही, हंड्रेड्स ऑफ जीन्सची गरज आहे. तेवढ्या इथं बसून जातात होमोलॉगस पार्टवर. होमो म्हणजे सिमिलर, तर मग हे सिमिलर पार्ट आहेत त्यांचे, आणि याच्यात क्रॉसिंग ओव्हर होऊ शकतं. इकडे नाही होत वरचे, कारण काय याच्यावर बॉडीच्या डिफरंट जीन्स आहेत, याच्यावर बॉडीच्या डिफरंट, म्हणजे एक्स आणि वाय क्रोमोझोम हे डिसिमिलर क्रोमोझोम आहेत आणि त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार नाही. होमोलॉगसमध्ये होऊ शकतं, म्हणजे होमोलॉगस ऑफ एक्स क्रोमोझोम, 2 एक्स क्रोमोझोमच्या होमोलॉगसमध्ये होऊ शकतं, नॉन होमोलॉगसमध्ये नाही होत, किंवा एक्स आणि वायमध्ये पण नाही होत. तर मग ब्लॅक कलरमध्ये आपण डिसिमिलॅरिटीज घेतल्या, ह्या सिमिलॅरिटीज आहेत त्यांच्यात. त्यांची स्पेशालिटी काय, तर ते सेक्शुअल कॅरेक्टर कंट्रोल करणाऱ्या जीन्स बिअर करतात, कंटेन करतात, बरोबर. बाकी डिफरन्सेस आहेत सगळे. चला मग असं डिस्टिंग्विश केलं की दोनदा नजर मारली की पाठवून जाईल, थेरीमध्ये कन्फ्यूज होऊन जाईल. त्याच्यामुळे मग आपण ते जे घ्यायचं त्या पद्धतीने घेतो की ते तुम्हाला रेग्युलरला पण कामाला यायला पाहिजे, नीटला पण. आता एक्स क्रोमोझोम इज लॉंगर, वाय क्रोमोझोम इज शॉर्टर. कम्पॅरेटिव्हली दिसतो तो आपल्याला की याची लेंथ काही बुक्समध्ये दिलेली आहे, सर्च करा तुम्ही काय येते, 5 to 5.5 मायक्रॉनच्या जवळपास दिलेले आहे, काही काही ठिकाणी वेगळे वेगळे दिलेले आहे. किती बघा बरं. आणि याची त्याच्यापेक्षा कमी 2, इकडे 5 मायक्रॉन आणि 2 मायक्रॉन असं काहीतरी मी सर्च केलं होतं, आहे का बघा बरं. मायक्रॉनमध्ये 5 किंवा 0.5 असं काहीतरी असेल मायक्रॉन, हां येऊ शकतो. लेंथ ऑफ एक्स क्रोमोझोम करा सर्च बरं, म्हणजे तो एक पॉईंट टाकून घेऊ आपण. CETच्या वेळेस द्यायचो, पण ते नीटला इतकी डिटेल येत नाही त्यांचं. किती आहे आला सर्च, लेंथ ऑफ एक्स काही नाही, लेंथ ऑफ वाय क्रोमोझोम बघा इन ह्युमन बिंग. हां नाही तर मग ड्रॉसोफिलाचं पण येऊन जाईल, कारण ड्रॉसोफिलामध्ये पण XY क्रोमोझोम आहेत. एक्स क्रोमोझोम, लेंथ ऑफ एक्स क्रोमोझोम इन मॅन आणि इकडे वुमन असं करून घ्या, किंवा ह्युमन बिंग करा. आहे नाही आहे साईज वगैरे. ते त्यांनी याच्यात दिली असेल, ती बेस पेअरमध्ये दिली आहे का. हां बेस पेअरमध्ये दिली असेल. हां
बेस पेअरमध्ये दिलेली आहे. काय ती बेस पेअर? 156 crore. BP ना एवढे बेस पेअर आहे. जास्त वाटत आहेत मला ते. आता बघा इथं सब मेटासेंट्रिक दिलं आहे, मी बोललो ना तुम्हाला, आणि आपल्या बुकमध्ये मेटासेंट्रिक दिलं आहे. इथं सब मेटासेंट्रिक आहे, तिथं मेटासेंट्रिक आहे. हां, म्हणजे मिलियन पण येऊ शकतात ना ते. 156 मिलियन बेस पेअर ना, पुढे 6 डिजिट आहेत ना, मिलियन येऊन जाईल. मग टाकून देऊ आपण ते. अजून दिलं आहे का काही? लेंथ 156 मिलियन बेस पेअर्स, आणि इकडे आणि इथं सबमेटासेंट्रिक पोझिशन आहे. जीनचा नंबर ऑफ जीन्स 804. मी ते काढलं होतं माझ्या एका बुकमध्ये. बेस पेअर म्हणजे काय, त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. $57 बिलियन फक्त. आणि नाही दिलं. पूर्वी बुकमध्ये यायची ती 5 आणि 2 मायक्रॉन असं दिलेलं होतं, पण आता तशी लेंथ दिलेली नाही त्यांनी. लेंथमध्ये इन मायक्रॉन लिहिलं तर येतं का बघा बरं. चला जाऊ द्या. ओके, मग तो लॉंगर आहे दिसतो आपल्याला. इफ द क्रोमोझोम इज लॉंगर, इट मीन्स इट हॅव अ मोर नंबर ऑफ जीन्स. इट इज शॉर्टर, इट हॅव लेस नंबर ऑफ जीन. त्याच्यानंतर एक्स क्रोमोझोम इज मेटासेंट्रिक. काही बुक्समध्ये मी अगोदरच बोललो तुम्हाला सब मेटासेंट्रिक पण दिलं आहे. मग हे कसं आहे, कन्फ्युजन आहे. सम बुक्स स्टेटिंग मेटासेंट्रिक व्हाईल सम सब मेटासेंट्रिक. पण NCERTमध्ये काय आहे, आय थिंक नाही आहे. कन्फ्लिक्ट असेल तर NCERT देत नाही, ओढून देतं. चला ओके. तिकडे तो ॲक्रोसेंट्रिक आहे. इट इज लॉंगर, शॉर्टर, मेटा और सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक. इट कंटेन्स मोर जेनेटिक इन्फॉर्मेशन बिकॉज इट्स लेंथ इज मोर. पुन्हा त्याचं यू क्रोमॅटिन मोर असतं. इकडे इट कंटेन्स लेट्स जेनेटिक इन्फॉर्मेशन बिकॉज ऑफ इट्स शॉर्टनेस. त्यानंतर पुढे हे डिस्कवरीचं कार्ल हेंकिंग, जर्मन सायंटिस्ट आहे, त्याने 1890 and 91मध्ये एक्स क्रोमोझोम डिस्कवर्ड. देन वाय क्रोमोझोम डिस्कवर्ड बाय 2 पर्सन्स. नेटिट स्टीवन म्हणजे ही फिमेल सायंटिस्ट आहे, आणि विल्सन.
नंतर एक्स क्रोमोझोम हॅव अ लार्ज अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन. माहिती आहे तुम्हाला क्रोमॅटिनचे 2 टाईप आहेत. म्हणजे क्रोमोझोम्स मेड अप ऑफ 2 टाईप ऑफ जेनेटिक मटेरियल. बघा क्रोमोझोम जो बनतो 2 प्रकारच्या जेनेटिक मटेरियलने बनतो. एक जे जेनेटिक मटेरियल ॲक्टिव्ह आहे ते लूजली अरेंज असतं, म्हणजे एक्सटेंडेड असतं. म्हणजे हा लूजली अरेंज लूज रिजन असतो. आणि हेट्रोक्रोमॅटिन हा कॉम्पॅक्ट असतो. हा डेन्सली पॅक्ड कॉम्पॅक्ट कारण ते जेनेटिकली इनॅक्टिव्ह असतं. मग त्याला जितकं शक्य आहे तितकं समजा यूज्ड कार किंवा काही गोष्टी असतील इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ते असे प्रेस करून कॉम्प्रेस करून त्यांना बाजूला करून दिलं जातं वेस्टर्न कंट्रीजमध्ये. म्हणजे काय समजा कार एवढी जागा घेणार आहे 10-12 फूट बाय 5-6 फूट आहे ना, त्याला दाबलं तर अर्ध्या फुटात काम होऊन जातं कॉम्प्रेस केलं की सगळं मटेरियल. म्हणजे मग ते एकदम जिथं आपण एक कार उभी करणार आहोत तिथं 10 कारचं कॉम्पॅक्ट मटेरियल स्टोअर होऊन जातं. तसं इथे बिनकामाचं मटेरियल आहे ना त्याला कॉम्पॅक्ट करा, जे कामाचं आहे ते लूज. म्हणजे मग यू क्रोमॅटिन इज अ ॲक्टिव्ह मटेरियल, हेट्रोक्रोमॅटिन इज अ इनॲक्टिव्ह मटेरियल. मग यू क्रोमॅटिन कसं असतं समजा इट इज लूजली पॅक्ड असं दाखवलं तर बघा याचं पॅकिंग लूज असतं, हे यू क्रोमॅटिन आहे ट्रू. आणि दुसरं कॉम्पॅक्टली हे हेटेरो क्रोमॅटिन हे कसं आहे ॲक्टिव्ह आहे आणि हे इनॲक्टिव्ह आहे. म्हणजे हे इम्पॉर्टंट असतं. यू क्रोमॅटिन ट्रू क्रोमॅटिन इज इम्पॉर्टंट. हेट्रो म्हणजे डिफरंट म्हणजे ते जे ट्रू नाही. मग ते कॉम्पॅक्टली और डेन्सली पॅक्ड. हे काय कॉम्पॅक्टली किंवा डेन्सली पॅक. हे लूजली पॅक असतं, लूज रिजन किंवा लूजली पॅक्ड किंवा लूजली अरेंज बिकॉज इट इज ॲक्टिव्ह इट इज इनॲक्टिव्ह. मग जेवढं यू क्रोमॅटिन जास्त तर मग हा मोर ॲक्टिव्ह. यू क्रोमॅटिन लेस जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह म्हणजे इनर्ट असतो कम्पॅरेटिव्हली. म्हणजे मुद्दाम विचारतात विच क्रोमोझोम इज जेनेटिकली इनर्ट ऑर लेस ॲक्टिव्ह. म्हणजे ऑटोझोम देतील, एक्स क्रोमोझोम अजून कुठला तरी एखादा देतील आणि तुम्हाला विचारतील एक वाय क्रोमोझोम त्यांच्यात छोटा आहे आणि त्याच्यात हे जे जेनेटिक मटेरियल आहे तर ते यू क्रोमॅटिन कमी असतं, हेट्रोक्रोमॅटिन जास्त असतं. म्हणजे ॲज कम्पेअर टू धिस. बरोबर. चला पुढे. कारण एक एक्स क्रोमोझोम मॅनमध्ये पण असतो त्याच्यामुळे नॉन होमोलोगस पार्ट मॅनमध्ये पण राहणार आहे आणि वुमनमध्ये पण राहणार. मग ॲडिशनल इथं त्याची जास्त गरजच नाही बॉडी कॅरेक्टरची. मग ते कुठले क्रोमोझोम लिंक जे काही मेलचे कॅरेक्टर असतील बॉडी कॅरेक्टर त्याच्यासाठी इथं जीन्स असतील की ज्या फिमेलमध्ये नसतात. मग बाकी कॉमन जीन्स इथे आहेत दोघांमधल्या. कारण XX फिमेलमध्ये XY म्हणजे दोघं एक्स क्रोमोझोम प्रेझेंट इन बोथ सेक्सेस. मग अजून एक पॉईंट होईल काय हा 10th नंबरचा एक्स क्रोमोझोम फाउंड इन बोथ सेक्सेस दॅट इज मेल्स अँड फिमेल्स. आणि इट इज फाउंड इन Y chromosome found only in males. बरोबर. मेल्समध्ये त्याचे जे हे वरच्या जीन्स आहेत त्या कामाला येतात, खालच्या कामाला येणार नाहीत. कारण इथं फिमेलनेस क्रिएट करणाऱ्या जीन्स असतात त्या काही कामाच्या नाहीत. पण
नॉन होमोलोगस पार्टच्या ज्या जीन असतात बॉडी कॅरेक्टरच्या त्या कामाला येतात मेल्समध्ये फिमेल्समध्ये पण, या इथल्याने. आणि मेलमध्ये मग ह्या एक्सप्रेस होतील इथल्या वाय क्रोमोझोमवरच्या ॲडिशनलमध्ये. एक्स क्रोमोझोम फाउंड इन बोथ सेक्सेस, वाय क्रोमोझोम फाउंड ओनली इन वन, दॅट इज मेल्स. हा मेल फिमेल दोघांमध्ये असतो, तो मेलमध्येच असतो फक्त. चला मग कार्ल हेंकिंग एक्स क्रोमोझोमशी रिलेटेड, एन.ए.टी. स्टीव्हन्स आणि विल्सन वाय क्रोमोझोम. याच्यात युक्रोमॅटिन जास्त असतं, म्हणजे मग हा जेनेटिकली मोर ॲक्टिव्ह. त्याच्यात युक्रोमॅटिन कमी आहे, जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह. इट हॅज लार्ज नंबर ऑफ हेट्रोक्रोमॅटिन, लेस नंबर. याच्यात लेस असेल, त्याच्यात लार्ज आहे, कारण हे कॉम्पॅक्टली अरेंज मटेरियल कमी, कारण हा ॲक्टिव्ह जास्त आहे तर युक्रोमॅटिन जास्त, हेट्रोक्रोमॅटिन कमी. तिकडे हेट्रोक्रोमॅटिन जास्त, युक्रोमॅटिन कमी. नंतर नॉन होमोलोगस पार्ट इज लॉंगर, शॉर्टर, आणि कंटेन्स जीन्स कंट्रोलिंग सोमॅटिक, म्हणजे ज्याच्यात रिप्रोडक्टिव्ह सेक्शुअल कॅरेक्टरच्या जीन नसतात, जनरल जीन्स असतात जनरल बॉडी कॅरेक्टरसाठी, बरोबर. नंतर मग पुढे लेन्थचा घेतला आपण इश्यू. इकडे नॉन होमोलोगस पार्ट इज अ स्मॉलर अँड कंटेन जीन्स कंट्रोलिंग सोमॅटिक कॅरेक्टर. पण मग कसे असतील, नॉन होमोलोगस पार्ट कंटेन्स मेनी जीन्स, लार्जर आहे अँड देअरफॉर कंटेन्स मेनी जीन. इकडे लेस नंबर ऑफ जीन्स, कारण छोटा पार्ट येतं, अल्टिमेटली त्याच्यात जीन्स कमीच असतील. लेंथ आपण घेतली 156 मिलियन, म्हणजे मोर दॅन 150 मिलियन बेस पेअर त्याच्यात आहेत. आणि तिकडे मोर दॅन 57, कारण वरचा नंबर आपण लिहिलेला नाही. ते नंबर ऑफ जीन्स ह्या बेस पेअर 156 मिलियन किंवा मोर दॅन 150 मिलियन बेस पेअर. इकडे मोर दॅन 57 मिलियन बेस पेअर. आणि जीनचा नंबर 804, तिकडे 63 जीन्स. ओके, चला. म्हणजे मग फिगरकडे जर आपण आलो तर हा वरचा पोर्शन आपल्याला नॉन होमोलोगस पार्ट दिसतो. नॉन होमोलोगस म्हणजे नॉन सिमिलर, हा सिमिलर म्हणून आपण एकच कलर वापरला होता, कारण याच्यावरचं जीन्सचं कॉम्बिनेशन सेम आहे. म्हणजे जीन्स कंट्रोलिंग सेक्शुअल कॅरेक्टर, दॅट इज वाय इट इज अ होमोलोगस. जीन्स कंट्रोलिंग बॉडी कॅरेक्टर्स, बट दीज बॉडी कॅरेक्टर्स आर डिसिमिलर. म्हणजे इथं ज्या जीन्स आहेत ते इथं नाहीत, त्याच्यासाठीच्या. कारण हे कसं असतं, हा नॉन होमोलोगस पार्ट मेलमध्ये पण राहणार आहे, फिमेलमध्ये पण राहणार. हा फक्त मेलमध्ये राहील, त्याच्यामुळे याच्यावर काही फक्त मेलनेसशी रिलेटेड जीन्स असतील बॉडी कॅरेक्टरच्या, लेस नंबर असतात. तर नॉन होमोलोगस पार्ट इज अ डिसिमिलर, ओके, इन बोथ, अँड होमोलोगस पार्ट इज सिमिलर व्हेअर द क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स. होमोलोगस पार्ट शोज क्रॉसिंग ओव्हर, म्हणजे एक्स आणि वायमध्ये नाही होणार, एक्समध्ये होईल फक्त. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण एक्स क्रोमोझोम वाय क्रोमोझोममध्ये नाही होणार. वाय तर एकटा आहे, तो वाय बरोबर करू नाही शकत, कारण एक्स आणि XY कंडिशन आहे. एक्स करू शकतात फिमेलमध्ये क्रॉसिंग ओव्हर, असं क्रॉसिंग ओव्हर होईल ना. तर दोघांच्या याच्यात आणि याच्यात नाही होणार, कारण याच्यावर मेलनेस कंट्रोल करणाऱ्या जीन्स फिमेलनेस, मग मेलनेसच्या जीन याच्यावर चालल्या जातील, याच्या जीन फिमेलनेसच्या तिकडे चालल्या जातील, त्याच्यामुळे यांच्यात नाही होणार. एक्स क्रोमोझोमच्या होमोलोगस पार्टमध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. मग समजून घ्यायचं, होमोलोगस पार्टवर जीन्स जे असतील त्यांच्यातला लिंकेज तुटू शकतो. नॉन होमोलोगस पार्टमध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही, त्याच्यामुळे त्याच्या जीन्स असतील त्यांच्यात लिंकेज टिकतो. नॉन होमोलोगस, मग आता आपण जेव्हा सेक्स लिंकेज बघू तेव्हा ते एक्सप्लेन करू, इथं गरज नाही, कारण हा टॉपिक वेगळा आहे, डिस्टिंग्विश करतो आहे आपण, लिंकेजचा काही संबंध नाही, इथं पुढे बघू. ओके, चला. समजलं मग युक्रोमॅटिन, हेट्रोक्रोमॅटिन वगैरे, म्हणजे ॲक्टिव्ह पार्ट ऑफ जेनेटिक मटेरियल लूजली अरेंज अँड दॅट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ जीन्स ऑर कॅरेक्टर. म्हणजे जीन्स एक्सप्रेस होतात म्हणजे कॅरेक्टर एक्सप्रेस होतं. इथं याच्यातलं जे जेनेटिक मटेरियल, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकतात हा जेनेटिक पार्ट आहे, हा फंक्शनल पार्ट आहे, हा नॉन फंक्शनल, किंवा जेनेटिक पार्ट आहे आता हा नॉन जेनेटिक. म्हणजे त्यांच्यावर जीन नाही आहेत ॲक्च्युली, म्हणून त्यांना कॉम्प्रेस करून कोपऱ्यात असं बसवलं आहे थोडं करून. मग एकच ठिकाणी असतो असं नाही, ठिकठिकाणी हेट्रोक्रोमॅटिन राहील आणि त्याला कॉम्पॅक्टली अरेंज करून
बसवलेलं असतं तेवढ्या कमी जागेत. ओके, चला, दिस इज ऑल अबाउट एक्स अँड वाय क्रोमोझोम. आता आपण याच्या पुढचा पार्ट घेऊ. थोडंसं चेंज करून घेतो.